नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आणि आज आहे गुरुवार, तर सर्वांना शुभ गुरुवार। स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज पण मी इथे बसून व्हिडिओ बनवती आहे, तर याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल की मी तुम्हाला काय दाखवणार आहे। याच्या आधी मी 2 व्हिडिओ पोस्ट केले होते, तर एक साड्यांचे 2 व्हिडिओ पोस्ट केले होते, पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणून। तर ब्लाउज वगैरे दाखवायचे राहिले, तर मी जो आधी व्हिडिओ पोस्ट केला होता म्हणजे माझ्या लग्नाची जी साडी होती, जी माझ्या लग्नाची साडी कलेक्शन होती ते तुम्हाला दाखवलं होतं। तर पहिल्या व्हिडिओमध्ये जे साडी वगैरे दाखवले ना लग्नातल्या, तर फक्त त्याच साड्यांचं ब्लाउज कलेक्शन मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्या साड्यांवर मी ब्लाउजचे कोणते डिझाईन्स वगैरे शिवले ते सगळं दाखवणार आहे। आणि ही बघा, ही माझं पिल्लू मध्ये मध्ये त्रास देईल, तर प्लीज त्याला इग्नोर करा। तर चला मी तुम्हाला ब्लाउजचे डिझाईन दाखवते। तर मंडळी, पहिला ब्लाउज मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला लाचा साडी लग्नात मी जे घातली होती ना, नवरी सजले होते, ती लाचा साडी घातली होती, ती तर दाखवली नाही तुम्हाला, कारण की ते दिवाणमध्ये टाकून होतं, तर म्हणून दाखवणं झालं नाही। पण मी त्याचं आहे ना पिक्चर म्हणजे जो फोटो तुम्हाला दाखवलं होतं, तर त्यावरचं ब्लाउज मी तुम्हाला दाखवते, डिझाईन वगैरे मी कसं शिवलं ते। तर हा बघा, हा जो आहे ना, हा मागचा गळा आहे। आणि तेव्हा आहे ना असे लटकनची खूप काय म्हणतात ट्रेंड चालू होतं, तर असे नवीनच लटकन मी घातले होते। आणि आहे ना हे अशी डिझाईन जी माझे सगळे ब्लाउज शिवले ना लग्नाची, ती टेलर ताई खूप चांगली होती। आणि ती आहे ना स्वतः, मी तिला एकही डिझाईन सांगितले नाही कसे शिवायचे, काय शिवायचे, कारण की तिच्याकडे जे ब्लाउज वगैरे होते ना ते सगळे। तर मंडळी, अदूमुळे कंटिन्यू व्हिडिओ बनवणं होत नाही, तर प्लीज क्षमा असावी। जी माझे जे ब्लाउज शिवले ना लग्नाचे, त्यात ती ताई आहे ना, तिला मी एकही माझे ब्लाउजचे डिझाईन सांगितले नाही, तुम्ही असं शिवा किंवा असं करा तसं करा। ती सर्व आहे ना स्वतःच्या मनाने शिवली, पण खरंच खूप सुंदर शिवली। म्हणजे जेव्हा माझे लग्न झाले ना, तेव्हा आहे ना असे ट्रेंड चालू होते ब्लाउजच्या गळ्यांचे वगैरे। इथला आहे ना पॅच होता, इथे एक पॅच होता, तो निघून गेला, कुठे गेला आता माहिती नाही, हरवला आहे। आणि डिझाईन असं शिवले आहे, आणि हे लटकन बांधले आहे। आणि हे बघा, मी जवळून दाखवते तुम्हाला, ही लेस आहे, आणि ही लेस बघा ब्लाउजलाच होती, तर किती सुंदर दिसत आहे। हे बघा, असा शिवला। आणि तेव्हा आहे ना मला समजलंच नाही की मागून हुक शिवावे याला, त्या ताईनं काय केलं, समोरून हुक शिवले। पण असं चांगलंच होतं तसं। असं समोरचा गळा आहे हा, आणि हा मागचा गळा आहे। तर असं डिझाईन आहे, सिंपल आणि जास्तही बचबच नाहीये, तर चांगलं दिसत आहे ते। आणि जी एंगेजमेंटची साडी तुमच्यासोबत शेअर केली होती ना, तो तर ब्लाउज एकदम सिंपल आहे, खूप सिंपल आहे। हा बघा। तर मंडळी, मगाशी व्हिडिओ बनवता आहे ना, अदू बनवूच देत नव्हती मला, तर तिला झोपवलं होतं। मी पण थोडं लेटले, मी तर झोपली नाही, मी पण थोडं लेटली होती। आणि माझा आवाज खूप वेगळा येत असेल, कारण की खूप सर्दी झाली आहे मला, त्यामुळे, कारण की खूपच सर्दी झाली आहे। अहो आले, मग आत्ता गोळी घेतली मी सर्दीची, आणि अदू अहोसोबत बाहेर गेली आहे। तर म्हटलं आता मी पटकन व्हिडिओ बनवून घेते। तुम्हाला मला ब्लाउजचे कलेक्शन दाखवत होती मी, मगाशी दाखवायचे आहेत बाकीच्या, तर चला जास्त वेळ न घेता दाखवते। पुन्हा अदू आली की पुन्हा बनव देणार नाही, कारण की तिची झोप पूर्ण झाली, पुन्हा ती एनर्जी आहे त्यात चार्जिंग झाली आहे मस्ती करायला, तर ती पुन्हा मस्ती करणार। तर मगाशी तुम्हाला हा ब्लाउज मी दाखवला होता कम्प्लिटली, डिझाईन कशी आहे आणि कसं शिवलं आहे ते सगळं। तर हा ब्लाउज असा शिवला, आणि हे डिझाईन मी सांगितली नव्हती, तिनं आपल्या मतानेच शिवलं होतं। आणि दुसरा ब्लाऊज सुद्धा दाखवलं होतं बहुतेक मी तुम्हाला। हा दुसरा ब्लाऊज आहे, हा प्रिन्स कट आहे, जो माझा एंगेजमेंटचं जी साडी होती ना,
त्या साडीवरचा आहे. हे बघा, हा थोडंसं बारीक दिसत असेल कारण की मी सुद्धा खूप बारीक होते तेव्हा. आणि सिम्पलच आहे. मागचा गळा असं आहे ना वर्तुळ आहे, म्हणजे असं गोल आहे, लांबूड तर गोल म्हणतात ना तसं आहे. आणि सिम्पल असे नाडे आहेत, सिम्पल असे नाडे शिवले आहेत. तर हा आहे दुसरा ब्लाऊज. आणि ही एक साडी दाखवली होती तुम्हाला. ब्लाऊज बघून तर समजलंच असेल, जे याचा आधीचा व्हिडिओ बघितले मी जे साड्या दाखवली ते. तर ही ब्लाऊज बघून साडीचा अंदाज आलाच असेल कोणती साडी आहे ती. नसाल बघितले तर प्लीज तुम्ही जाऊन बघा एकदा. तर हा एक ब्लाऊज आहे. आणि 2 कलरची साडी होती, तुम्हाला दाखवलं होतं मी. हे बघा, हा जो कलर दिसतोय ना, हा पायपिंगचा जो कलर दिसतोय ना त्या कलरची साडी प्लस. आणि हा ब्राऊन कलर होता, म्हणजेच कथ्था कलर होता. 2 कलरची साडी होती. तर त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे. मागचा गळा आहे ना असा पान आकाराचा शिवला आहे आणि त्याला असे नाडे लावले आहे. बघा, लटकन लावले आहे. इथला आहे ना एक भाग तुटून गेला लटकन, आणि बघा असे लटकन लावले आहे. आणि मागे अशी लेस लावली आहे, सुंदर दिसत आहे. तर हे आहे ना ते ताईंनी हे ना आपल्याच मताने शिवून घेतलं, पण खरंच खूप सुंदर शिवलं त्यांनी. आणि याचं पण आहे ना समोरूनच हुक्स आहेत. मला तेव्हा काही असं सुचलंच नाही की त्यांना सांगायचं तुम्ही मागून हुक्स वगैरे शिवा, त्यांनी समोरूनच शिवून टाकले. बरं असोत, तरी चांगलं दिसते वेअर केल्यानंतर सुद्धा. तर हे बघा, असा आहे हा दुसरा ब्लाऊज. आणि हाताला पण अशी बॉर्डर आहे. आणि त्यांनी हे बघा हा जो पाइपिंग केला आहे ना याच्यामुळे पुन्हा चांगला लुक दिसतो घातल्यावर. तर हा एक ब्लाऊज आहे. पुन्हा एक माझी 2 रंगाची साडी होती. तुम्हाला तिकडे काम चालू आहे गाईस, तिकडे इग्नोर करा. तर 2 रंगाची साडी दाखवली होती तुम्हाला, ब्लॅक आणि रेडमध्ये. तर त्या साडीवरचा ब्लाऊज आहे. आणि हा ब्लाऊज आहे ना मला खूप आवडलं, घातल्यानंतर सुद्धा खूप चांगलं दिसते. आणि मागे बघा असा गोल गळा शिवला आहे. आणि हा बघा सुंदर असा एक पॅच लावला आहे, खूप सुंदर दिसत आहे. गोल्डन कलरचा पॅच आहे. आणि इथे आहे ना थोडंसं ब्लॅक कलरमध्ये त्यांनी इथे हे शिवलं आहे, तर त्याच्यामुळे जास्त सुंदर लुक दिसतो. आणि याला पण लटकन घातले आहे ब्लॅक कलरचे. हे बघा, नवीन होतं ना खरंच हे लटकन वगैरे. आता थोडेसे याचा कलर वगैरे डल झाला, पण नवीन होते ना खूप सुंदर दिसत होते. आणि तेव्हा तर ट्रेंडच चालू होतं असं लटकन वगैरे. आता जास्त कोणी घालत नाही, साडीचंच कापडाचंच लटकन शिवतात. पण तेव्हा आहे ना खरंच खूप असं ट्रेंड चालू होता. आणि हा आहे ना गोल गळा आहे. आणि हे बघा हाताला असं लेस आहे, खूप सुंदर दिसत आहे. आणि घातल्यानंतर बॅक साईडने बघितलं ना खरंच खूप सुंदर दिसते. आणि याचं पण समोरूनच हुक्स आहेत. तर हा आहे 4था ब्लाऊज. आणि हो जी दोरी लावली आहे ना नाडे आहे मागे, तर ती ब्लॅक कलरची आहे, म्हणजे पुन्हा उठून दिसते, चांगलं दिसते. गोल्डन कलरचं नाही आहे. तर कारण की साडीमध्ये ब्लॅक आहे ना, म्हणून त्या ताईने ब्लॅक दोरी घातली, खूप सुंदर दिसत आहे. सगळ्यांना आहे ना हे लग्नातले जे ब्लाऊज मी शिवले ना खरंच सगळ्यांना खूप आवडले होते. लग्न झाल्यानंतर माझे फ्रेंड्स वगैरे आणि रिलेटिव्स वगैरे सुद्धा म्हटले की खूप सुंदर ब्लाऊज वगैरे शिवले होते, त्यांना पण खूप आवडले आणि मला पण खूप आवडले होते. आणि तुम्हाला पैठणी साडी दाखवली होती ना, तर त्यावरचा ब्लाऊज तर खरंच खूप सुंदर आहे. मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं त्या साडीवरचं ब्लाऊज मला खूप आवडलं होतं म्हणून. तर हा बघा असा शिवला आहे गळा. आणि त्या पैठणी साडी टाईप ब्लाऊजचा गळा असाच शिवला आहे जसं शोभलं पाहिजे त्या साडीला. इतकं सुंदर शिवलं ना त्या ताईनं, खरंच मला तर नवल वाटलं की आपण न सांगता, आपण स्वतः सजेस्ट न करता त्यांनी इतकं सुंदर शिवलं म्हणजे कमालच आहे. तर ह्या इकडच्या नाही आहेत, माझ्या माहेरकडच्या आहेत, तर त्याच्यामुळे. आणि हे बघा, आणि ते पण माझ्या ओळखीच्या नव्हती, माझी जी मेहुणी आहे माझ्या मामांची मुलगी मोठी तिच्या ओळखीची होती ती, तर त्यांच्याकडेच दिलं होतं मी शिवायला. हे बघा मागचा गळा आहे ना असा शिवला आहे त्यांनी. लेस बघा किती सुंदर लेस लावली आहे. आणि हा बघा पॅच सुद्धा इतका सुंदर पॅच लावला ना, हा खूप सुंदर पॅच दिसत आहे. आणि हे बघा असे गुलाबी कलरचे त्याला लटकन घातले आहे, कारण की साडी तुम्हाला माहिती आहे गुलाबी कलरमध्ये आहे म्हणून. तर गुलाबी कलरचे ते लटकन हे बघा
जवळून दाखवते मी तुम्हाला लटकन सुद्धा खूप सुंदर दिसत होते तेव्हा, आताही दिसतात, फक्त कलर थोडासा डल झाला आहे. कोणताच वस्तूचा कलर टिकून राहतो असा नाही, तो होतोच डल. आणि हा बघा, ह्या लेसमुळे हे ना खरंच खूप सुंदर दिसत आहे, गळा शोभून दिसत आहे. आणि ही जी बॉर्डर होती ना आपल्या साडीला जशी बॉर्डर आहे तसं ब्लाऊज पीसला राहतेच, तर ते बॉर्डर आहे. हात बघा खूप सुंदर दिसत आहे. आता हा ब्लाऊज मला होत नाही, याची बहुतेक मला शिलाई काढावी लागेल. तर हे बघा असं सुंदर दिसत आहे. आणि नेहमी ज्या सगळ्या ब्लाऊजांप्रमाणेच याचं पण जे हुक्स आहेत ना ते समोरूनच आहेत. आणि तेव्हा मी असं कफ्स वगैरे लावतात ना ते वगैरे काही लावत नव्हते. पण हे बघा खूप खूप सुंदर दिसत आहे गळा वगैरे. तुम्हाला कसं वाटत आहे? मला तर हा खरंच खूप सुंदर आवडला. आणि आता जे पैठणी साड्या वगैरे आपले येतात ना, ट्रेंडिंग चालू आहेत आता, ही पैठणी साड्यांचा ट्रेंड काही जात नाही, कारण की सगळ्या बायांना खूप आवडते ते पैठणी वगैरे. तर तुम्हाला जर हा शिवायचा असेल तुम्ही नक्कीच शिवू शकता. खरंच चांगला लुक दिसतो. बॅक साईडने बघितलं ना घातल्यानंतर खरंच खूप चांगला दिसतो. तर हा आहे 5वा ब्लाऊज. तर मी तुम्हाला बहुतेक 5च साड्या दाखवल्या होत्या मला लग्नात ज्या दिल्या त्या. तर ही साडी मी तुम्हाला सांगितली होती, सत्यनारायणची पूजा होती तेव्हा मी नेसलेले, आणि यावरचे खूप फोटोसुद्धा काढले होते आम्ही. तर हा आहे 5वा ब्लाऊज. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. बाकीचे जे साड्या दाखवले होते तुम्हाला पुन्हा, म्हणजे ट्रेंडिंग म्हणजे लेटेस्ट साड्या म्हणून तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केला आहे, नसाल बघितले नक्की बघा. त्या साड्यांवरचे ब्लाऊज मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन. आणि आता सर्दीमुळे थोडंसं डोकं पण भनभन करत आहे, त्याच्यामुळे आता काही जास्त बनवणार नाही आणि दाखवू पण शकत नाही. आधीचे जे साड्या दाखवले त्या साड्यावरचे ब्लाऊज दाखवले मी तुम्हाला. आवडले असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, स्वामी तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते. बाय बाय. आणि हो, जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज 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 त्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.